काही दिवसापूर्वी सोलापूर जिल्ह्याचा पावसाचा जोर ओसरला होता। यामुळे अनेक गावाला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी कमी झाली होती। यामुळे लोकांना दिलासा मिळाला होता। पण पुन्हा वरील नद्यांना आणि धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग वाढल्याने सीना नदी दुथडी भरून वाहत आहे आणि याचा फटका पुन्हा तिरे येथील नागरिकांना बसला आहे आणि त्यांचे घरे पुन्हा पाण्यात गेल्याचे येथील उपसरपंचांनी सांगितले। यामुळे अनेक शेतींना फटका बसल्याचेही त्यांनी सांगितले। यावेळी महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर याची पाहणी करून पंजाब सरकारने जशी शेतकऱ्यांना मदत केली तशी मदत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। मी भारत जाधव दिल्ली इथला रहिवासी आहे, शेतकरी आहे। खरं तर संबंध ह्या इतिहासामध्ये शिनेच्या इतिहासात 100 वर्षसुद्धा आलं नाही इतका मोठा महापूर मागच्या 4-5 दिवसाखाली आलेला होता। आता पाणी ओसरत आहे कालपासून, परत अजून आज पाणी वाढायला सुरुवात झालेली आहे। परत तशीच परिस्थिती होती काय अशी भीती निर्माण झालेली आहे। शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे। गावामध्ये पाणी शिरले, तिऱ्या गावामध्ये 150 घरामध्ये पाणी शिरले। संपूर्ण कुटुंब स्थलांतरित करावं लागलेलं आहे। पाकणी गाव पूर्ण स्थलांतरित झालं आहे। शिवणी गावाला तर पाण्याला वेढा दिला आहे। तशीच परिस्थिती खाली पाथरी आहे आणि तेलगाव डोणगावची आहे। म्हणजे इतका उद्ध्वस्त झाला आहे शेतकरी की ते शेतकऱ्याला काय करावं काय नाही जणू आभाळ फाटलंय। ना सरकारची मदत आहे ना काय नाही। तर अशा सरकारच्या पंजाबमध्ये जशा पद्धतीनं सरकारनं एक प्रत्येक घरामध्ये 50,000ची मदत दिली कुटुंबाला, तशीच मदत आपल्या या सरकारनं करावी अशी अपेक्षा आहे। शेती तर उद्ध्वस्त झाली, ऊस शेती एकरी 50,000 मदत करावी अशी अपेक्षा आहे। त्यामुळं या शेतकऱ्याला आता वाली कोण राहिले नाही। एक दिवस शेतकरी उद्विग्न होऊन रस्त्यावर येईल आणि सरकारची भांडेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। अराजकता माजेल। आज परत पाणी वाढवत आहे, पहिल्या इतकंच पाणी येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। काय करावं शेतकऱ्यानं? शेतकऱ्यांच्या डोळ्यातले आश्रय बघून आम्हाला सुद्धा रडू येत आहे। अशी भयानक परिस्थिती कधी झाली नव्हती। लोकप्रतिनिधी तर इथे येऊन चाललेले आहेत, मदत करतात आहे। गावकऱ्यांना जी मदत करतात तुम्हाला वाटत नाही की मदत पुरेशी आहे? नाही, ती पुरेशी तुटपुंजी मदत आहे। मदत करतायत, सगळेजण करतायत। सगळ्या पक्षांना, पक्षाच्या राजकीय पुढारी असतील, सगळे असतील, सगळेजण मदत करतायत। स्वयंसेवी संस्था येऊन मदत करतायत। परंतु ही तुटपुंजी मदत आहे। सरकार कुठं भरीव अशी अपेक्षित मदत आम्हाला प्रत्येक घराचं नुकसान 1,00,000-1.5 लाखाचं नुकसान झालंय। निदान त्याला 50,000 रुपये तर नुकसान भरपाई मिळावी। शेतीचं नुकसान झालंय, एकरी 50,000 मदत मिळावी। शासनानं भरघोस मदत करावी अशी आमची आशा आहे।